जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत व फेसबुक पेजवर सहर्ष स्वागत. अजूनपर्यंत तुम्ही आमच्या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आणि संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे संपूर्ण प्रकरण या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्राम आयडीवर पाहण्यास भेटतील. तर आज आपण एक प्रकरण घेऊन आलोय, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय असतं ते संपूर्ण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत. त्याकरता सर्व विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि हा संपूर्ण युट्यूब चॅनलचा फायदा आपल्या इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी नवोदय व स्कॉलरशिपची तयारी करत असाल त्यांच्यासाठी अगदी आपण बेसिक पासून आपण संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता हे प्रकरण आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे स्वप्नील वाघ सर या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पण युट्यूब स्वप्नील वाघ सर या फेसबुक पेजवर तुम्हाला पाहण्यास अगदी फ्री दरामध्ये पाहण्यास भेटलो. चला जाऊया आपण आपल्या प्रकरणाकडे. पूर्ण संख्या म्हणजेच काय, तर मग चला बघूया आपलं प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने. पूर्ण संख्या होल्स नंबर. आज आपण बघणार आहे पूर्ण संख्या. लक्षात मित्रांनो, आपल्याला ही परीक्षेला हे मुद्दे विचारले जातात, ते मुद्दे आपण आज व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर चला मग पूर्ण संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. तर पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते, तर 0 पासून होते. म्हणजेच नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते, 1 पासून होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. हे लक्षात ठेवायचं. लक्षात. त्याच्यानंतर 0, 1, 2, 3 डॅश 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 या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजेच ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते त्या सर्व संख्यांना काय म्हणतात, तर पूर्ण संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतरचा आपला पुढील मुद्दा, पूर्ण संख्या W या अक्षराने दर्शवतात. लक्षात मित्रांनो. त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहेत. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या विचारली तुम्हाला तर कोणची येते, तर 0 येते. लक्षात. त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. म्हणजे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल तर काय, ती अनंत आहेत. लक्षात मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला असे मुद्दे विचारले जातात. परीक्षेला प्रश्न पण विचारला जातो, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर 0. लक्षात. आणि पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते, तर कुठून होते, 0 पासून होते. हे प्रश्न आपल्याला वारंवार स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला अजूनपर्यंत तुम्ही जॉईन नसते झाले तर जॉईन व्हा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की हे व्हिडिओ पोहोचवत जा. त्यांचा पण येत्या परीक्षेला 100% फायदा होईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.